तर मित्रांनो हा ब्लॉग बनवतात तर छोटा मोठा आपण तर यूट्यूबवर सगळं स्वागत आहे. मी माझ्या चॅनलवर सगळ्याचं म्हणजे स्वागत आहे मित्रांनो सगळ्यांचं माझ्या चॅनलवर सगळ्याचं. मी जे नवऱ्याची बायको होऊ शकत नाही ते लेकराची मायका होणार मित्रांनो. तर हा आपला ब्लॉगचं नाव मित्रांनो. जे नवऱ्याची बायको होऊ शकत नाही ते लेकराची मायका होणार मित्रांनो. तर हे आपल्या चॅनलच्या मार्फत आपल्याला ह्याच्यावर आपल्याला आधारित बोलायचं मित्रांनो. तर प्रत्येक चॅनलच्या माध्यमातून काही ना काय आपलं तत्व असतं मित्रांनो. काही ना काय सांगणं असते की व्हिडिओच्या माध्यमातून काही ना काय आपलं एक छोटंसं आपण ब्लॉग बनवून घेतो मित्रांनो. कसा वाटतो काही नक्की कळत राहा आम्हाला. चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि कहाणी काल्पनिक कोणत्या गोष्टी काही संबंध नाही मित्रांनो. खूप धन्यवाद तुम्ही आमच्याला विजिट दिल्याबद्दल. मित्रांनो आमचे ब्लॉग चालू झाला नक्की आमच्या चॅनलवर येत राहा. तर ही कहाणी मजेदार आणि ऐकण्यासारखी आहे मित्रांनो. तर आपण ही कहाणी सुरुवात करू मित्रांनो. तर आज हे चॅनलचं महत्त्व का असतं मित्रांनो की प्रत्येक चॅनलच्या माध्यमातून आपण काही ना काय सांगत असतो. जे काही माणूस विचार करतो तसं काही होत नसतं मित्रांनो. तर प्रत्येक चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न सतत चालू ठेवणं हा मेन मुद्दा होतो. प्रत्येक माणूस म्हणजे काही ना काही सांगत असतो. ब्लॉग म्हणजे एक प्रकारचं त्याच्यामध्ये आपण काय ह्या कहाणीमध्ये तुम्हाला हे सांगायचं मेन मुद्दा मित्रांनो की प्रत्येक जे संस्कार वगैरे असतात मित्रांनो. जे काही आपल्याला नवरा बायकोमध्ये काही संस्कार जे असतात मित्रांनो त्याच्या मेन मुद्दा असतो संस्कार मित्रांनो. संस्कार कशा प्रकारचे आहेत, कशा प्रकारचे रूढी आणि परंपरा आहेत ह्याच्यावर आपण आधारित आपण बोलतो मित्रांनो. तर जी बायको आपल्या नवऱ्याला समजू शकत नाही ते नवरा पुढे लेकरला कसा म्हणा असं ह्याचं उदाहरण झालं मित्रांनो. समजा मित्रांनो ह्याचं काय अर्थ काय मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो ते ऐकून घ्या. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक कळालं की आपल्या चॅनलच्या माध्यमातून की जे आपल्याला नवऱ्याला समजू शकत नाही तुच्छ समजले ते मित्रांनो ते लेकरा उद्या काय चांगलं समजणार मित्रांनो. मग ते अशाच एक गोष्टी आपण बोलतात मित्रांनो. लोकांना देखाव्यासाठी आपलं एक दुसऱ्याची अवलाद उगा आपण कशाला हे करायचं मित्रांनो. ज्याची अवलाद आहे त्याला देऊन टाकून त्याचं लेकरू ते पाहून आपापलं काय तर करेल मित्रांनो असा विचार करून देऊन टाकत असतं. हे माझा सांगायचा मुद्दा ह्या कहाणीमधून की जे नवऱ्याला समजू शकत नाही, जे नवऱ्यालाच आपला म्हणू शकत नाही त्याच्या लेकराला का आपलं म्हणणार आहे मित्रांनो. तर हे कहाणीचा मुद्दा हे आहे मित्रांनो. आणि हे लोकांना देखावा दाखवण्यासाठी लेकरू ठेवून घेऊन काय त्रास मित्रांनो. ज्याची अवलाद आहे त्याला देऊन टाकावं त्यांनी त्याचं पूर्व ते बघून घेऊन त्याचं पुढे काय करायचं ते पाहायला भेटेल मित्रांनो. तर मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपलं एक सांगायचं की मित्रांनो की काही ना काही जीवनामध्ये अडथळे भरपूर होतात कुठे मित्रांनो. तर जीवनामध्ये काही सगळं काही पैसाच नसतं. तो कोण संस्कारी माणूस असतो त्याला वाटतं की आपल्यावर धाव आपल्याकडे आपले जे काय आपलं लेकरू बाळ जे आहे आपल्या मित्रांनो तेच आपली संततीच आपली संपत्ती आहे असा विचार असतो मित्रांनो. चॅनलच्या माध्यमातून ते सांगत असतात. तर हेच काही जीवनामध्ये कुळ चाललेलं असतं. कोणाला पैशाचे जास्त प्रेम असतं तर कोणाचं आपल्या लेकराबाळाचे प्रेम असतं मित्रांनो. हे काही जीवनामध्ये काही सगळ्या काही गोष्टी आपल्याला कळतात मित्रांनो. तर प्रत्येक यूट्यूबच्या माध्यमातून आपण सांगत असतो मित्रांनो की यूट्यूबमध्ये काही अशा गोष्टी असतात मित्रांनो की ते आपल्याला काही करायचं असतात आणि चांगल्या माहिती नेहमी आपल्याला सांगायचं मित्रांनो. प्रत्येक माणूस काय सांगत असतो की आपले जे काही आपलं लेकरूबाळ आहे तेच आपलं खूप काही जीवन आहे. आपल्याला पैसा काही धंदे काही नसल्यावर जे चालतं पण आपली अवलाद आपल्यासमोर राहू हे आपल्याला असं वाटतं मित्रांनो. तर चॅनलच्या माध्यमातून हे सांगतो की मित्रांनो आपलं कंटिन्यूमध्ये कंटिन्यू जास्तीत जास्त आपल्याला एकच सांगायचं की जास्तीत जास्त व्हिडिओ चांगला बनवण्यासाठी आपली अवलाद ज्याच्या चांगली पडावी आणि चांगली आपली जी काही जीवनशैली आहे ती पूर्ण त्याच्यावर यावं. पुढे हमेशा केली आपलं जे अवलाद आहे आपल्यासमोर चांगले जे आपले काही अवलाद आपल्या जे संस्कार प्रथा आहेत आपल्या रूढी परंपरा जे पुढे चालत ठेवायचं मित्रांनो. तर आपल्या त्यासाठी आपल्या पिढीला आपल्या जे येणाऱ्या पिढी त्याला आपण जसं आपला वागवायचं असं ठेवायचं ते आपल्या मनात ठेवू शकतो मित्रांनो. म्हणून जे काही आणि ह्या कहाणीचा मुद्दा सांगायचं म्हणजे मित्रांनो कसं की पुढे काही आपल्याला सांगायचं असते ती पुढे जी आपली परंपरा चढवायची ती आपल्या परंपरा जे करायची आपलं ते कशी प्रकारे परंपरा ठेवायची आपल्याला हे पाहायचं असतं मित्रांनो. ती परंपरा आपल्या बाळगण्यासाठी व ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे आपल्याला पाहायचं मित्रांनो. तर ह्याच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही काय सांगतो मित्रांनो की आपली अवलाद जी आहे तर आपल्याला कशा प्रकारे ठेवायची आपल्याला आणि कशा प्रकारे आपल्याला सांगायचं हे आपल्याला पाहायचं मित्रांनो. आणि प्रत्येक यूट्यूबवर आपण माहिती सांगत असतात की आपल्याला यूट्यूबरसाठी आपल्याला काय करावं लागत असतं हे आपण पाहिलं मित्रांनो. मग हे आपल्याला ह्याच्यामध्ये काय शिकलो आपण तुम्हाला सांगतो. जे आपल्याला लेकराला समजू शकत नाही म्हणजे नवऱ्याला ओळखू शकत नाही मित्रांनो ते उद्या लेकराला काय करा उद्या लेकराला काय ओळखू शकतो असं माणूस असं ते जे नवऱ्याची बायकोच होऊ शकते बायकोचा असा कळला नाही मित्रांनो. त्या पहिला बायकोचा तिला अर्थ कळला नाही मी काय आपला नवरा कुठं आपण काय करलो आपण कसं जगलेलो
लेकरू काय त्यातल्या बाईला संस्कार कसे असतात, संस्कार काय नसतात त्यातल्या बाईला मित्रांनो. जे बाई आपला नवरा सोडून दुसऱ्याकडे जात असते मग तिला लेकराची विकत नसते आणि तसल्याकडून संस्कार आपण शिकायचंच काय मित्रांनो. तर ज्याची अवलाद आहे त्याला देऊन आपापलं जे काही हे समज असतं तर ज्याची अवलाद त्याला देऊन मित्रांनो काय आहे ते वन टू करून बाजूला होऊन गेलेलं हे सामान्य प्रकार. त्याचा आपल्या अवलाद घेऊन ते आपण काय तर करून आपापल्या अवलाद पुढे सांभाळून आपलं जीवन व्यतीत करू शकतो मित्रांनो. आणि असल्या संस्कार ह्याच्यामध्ये कुठून दिसून येतच नसतं मित्रांनो. हेच तुम्हाला मी पूर्णपणे सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो. कारण की ज्या वेळेला आपल्या नवरा समजायला नाही ते मुलगा काय समजणार मित्रांनो असल्या बाया. तर असल्या बाई फक्त पैशासाठी कुठे काही केलं असेल मित्रांनो, संस्कार करण्यात असलेला. मग तसल्या बायांना संस्कार असला नाही बाई नवऱ्यापासून दूर राहू शकत असेल मित्रांनो. कारण की दुसऱ्याच्या नादी लागली बाई ते कोणाची बाई कोणाची माय नसते मित्रांनो लेकराची कोणत्या, हे आपल्या ह्याच्यातून दिसून येते. कारण की संस्कार पेरणारे मायबाप आता कोणाला मायबापाला नाव ठेवू शकत नाही तर आपण हे. कारण की आता कोणत्या मायबाप का पुढच्या पोटात शिवून बघत असतं मित्रांनो, माझी पोरगी अशी आहे माझी पोरगी तशी आहे मित्रांनो. जी मुलगी गलती करते त्या मायबापाला नाव ठेवा असं हे चूक आहे मित्रांनो. कोण बी म्हणते की मायबापाने चुकी केली, मायबापाने आताच केले. मायबापाने जन्म दिले मित्रांनो मोठे केले का 24 घंटे मायबापा काय पाय मुलाच्या किंवा मुलीच्या मागे जाऊ शकतात मित्रांनो. तर माझ्या चॅनलमध्ये एकच सांगू शकतो की मित्रांनो की सतत जे बी काय आपल्याला संस्कार असते मित्रांनो ते किती द्या तुम्ही. पुढे जर माणूस पुढचा संस्कार असून तो तसा वागत असेल तर तसं नसतं मित्रांनो. की संस्कार त्याच्या आतमध्ये राहायला पाहिजे मित्रांनो. असं नाही सांग मित्रांनो की पुरुषाचा पूर्व पुरुषच होतो. कोण काही पुढे जे लिहिली किस्मत असते मित्रांनो, किस्मतमध्ये कोण कधी काय होईल काय होणार आहे कोणाला माहीत नसते. त्याने शिवाच्या पुढे कोण जात नसते मित्रांनो. परंतु जे काय संस्कार आपल्यामध्ये येतं आपला कसं वागायचं आपला कसं करायचं आपल्याला आपल्या मनावर असतं मित्रांनो. सगळं ते सगळं काही जीवनामध्ये पैसाच नसतो. जे काही माणूस की जे काही आपल्या ज्या मनामध्ये आपण काही काय आपण आपला कसे संस्कार ठेवायचे आपल्याला कशा प्रकारे वागायचे ते आपल्यामध्ये रूढीमध्ये जमले असते मित्रांनो. आणि अशा जे बायांना रूढी परंपराने काही असल्या 4 मासात उठले बसल्या असतात मित्रांनो. ह्याला काय एक मित्र गेला, दुसरा मित्र गेला, चौथा मित्र गेला, 6वा मित्र गेला असल्याला काही लेकरू नसताना काही नवरा नसतं मित्र असल्याला. हे जिथे गेले तिथं जे सारखा कांदा असते मित्रांनो सगळ्या सडू जाते मित्रांनो. सगळ्या सडू येते तशा प्रकारचं जीवन असतं मित्रांनो. हेच मला एक सांगायचं आपल्या चॅनलच्या मार्फत मित्रांनो की काही आपल्याला आणि जे काही संस्कार असतात मित्रांनो माणूस जे आपले संस्कार परंपरा पहिलेपासून चालतात तिथं संस्कार त्याच्या प्रमाणात चालतात मित्रांनो. त्याच्या अवलाद भेटत पुढे त्याची बी सोनी लोक द्या त्याने बी आपल्या लेकराबाळामध्ये अंदामध्ये पुढे जीवन जाईल. कारण की हे स्वतः बी आपल्या अवलादीचं म्हणजे एक खराबा करत आहे आणि त्याचा बी खराबा करता मित्रांनो. लेकरू ठेवण्याचा काही अर्थ नाही मित्रांनो दुसऱ्याचं. जसं लेकरू तिला देऊन टाकावं तेव्हा नवी मित्रांनो. हे चॅनलच्या माध्यमातून सांगायचं मित्रांनो आपल्याला की कोणाचे बी काही ह्या चॅनलच्या कानाच्या माध्यमातून सांगायचं मित्रांनो की जे स्वतःच्या नवऱ्याला ओळखू शकत नाही ते लेकराला का ओळखणार मित्रांनो ह्या कानाच्या म्हटलं. तर हे आपल्या चॅनलमध्ये एकच सांगायचं मित्रांनो प्रत्येक माणूस कुठे ना कुठे चुका होतात मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की जे आपल्याला नवऱ्याला म्हणजे बायको नवरा म्हणले ते त्याच्या लेकराला काय आपल्याला लेकरू म्हणणार आहे मित्रांनो. हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं की प्रत्येक माणूस काही ना काही चुका करत असतो. चुकातूनच कुठं ना कुठं आपल्याला काही ना काही माहीत होतं मित्रांनो. माणूस आणि कोणाचा चूक होऊ शकते मित्रांनो. चुका न होणार ह्या दोन्हीमध्ये कोण माणूस नसतो. हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सतत सांगायचं की आज प्रत्येक माणूस सतत आणि कुठे ना कुठे काही ना काही पाहण्याचा व सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी खूप काही आपल्याला करत असेल तर चांगल्या प्रकारच्या माहिती आपल्या चॅनलमध्ये आम्ही सतत सांगत असतो. ब्लॉग बनवतो मित्रांनो आम्ही. आणि आमचा हा ब्लॉग आम्ही कोणा कहाण्यावर कोणत्या मुद्द्यावर काही ना काही विषय असतोच मित्रांनो आमचा. जी बाई नवऱ्याची होऊ शकत नाही ती लेकराची माय का होणार मित्रांनो. ह्याचा कहाण्याचा अर्थ म्हणजे नाव हे वरचं बॅनर नाव आहे मित्रांनो. हे आपलं टायटल आहे आपल्या व्हिडिओचं मित्रांनो. तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून सगळं हे सांगतो मित्रांनो. कोणासंगत बी काही अशी कोणाची घटना घडू नये मित्रांनो की जीवन हे पूर अनमोल आहे. हे अनमोल जीवनाला खूप छान बनवा आपल्या जीवनामध्ये. दीपावलीच्या शुभेच्छा मित्रांनो सगळ्या आपल्या चॅनलच्या मार्फत. हॅपी दीपावली आमच्या चॅनलमार्फत सगळ्याला शुभकामना आहे. आम्हाला दिवाळीच्या ह्याच्यावर मित्रांनो दिवाळीच्या शुभकामना आहे मित्रांनो. आणि सगळं दिवाळी ही सुख व समृद्धीची वांदत जाऊ मित्रांनो. तर आपल्या दिवाळीच्या सणामध्ये सगळ्यांचे दिवाळी भरपूर जोरात सगळीकडे चालू झाले मित्रांनो काम. आणि सगळीकडे आपल्या फटाकडे सतत आवाज येते मित्रांनो. मला बाहेर ऐकत असाल तुम्ही आता. तर फटाकड्याचे आतिषबाजी वगैरे चालू झाली आहे. सगळीकडे आनंद भरून गेले मित्रांनो. आज बायांचं पाणी उद्या गड्यांचं पाणी हे आता चालू आहे. असं प्रकारचं चालू झालं मित्रांनो. हळूहळू लक्ष्मीपूजन इथे आपलं सतत चालू आहे मित्रांनो. तर आमच्या चॅनलमार्फत सगळ्याला हॅपी दीपावली मित्रांनो. तर अशाच आमच्या चॅनलवर मग तिकडे राहा मित्रांनो. असंच आपल्या छोट्या चॅनलवर चांगल्या काही ना काही गोष्टी आपल्या चॅनलमध्ये पाहायला भेटतात. आमचा व्लॉग तर हे व्लॉग आहे मित्रांनो. एक कहाणी आहे काल्पनिक आहे. कोणत्या गोष्टीचं काही संबंध आहे मित्रांनो. तुमच्यासाठी एक छोटासा एक टाईम म्हणजे मनोरंजनासाठी छोटासा मुद्दा हा टाईमपास म्हणून मित्रांनो. कसा वाटला का नक्की कळवा मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. आणि तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा. आमचा हा छोटासा मुद्दा तुम्हाला एक
हो काही ना काही म्हणून होते बघितलं मित्रांनो कसा वाटला काय नाही मला नक्की कळवा मित्रांनो. जी बायको जी एकाचं काय नाव सांग मित्रांनो, जी बायको नवऱ्याची होऊ शकत ती लेकराची माय का होणार मित्रांनो. चला मित्रांनो छोटासा व्हिडिओ बंद करू. कसं वाटतं का नक्की कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा. बाय बाय.